नमस्कार. स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवगा मसाला. शेवगा मसाला बनवण्यासाठी आपण इथं पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून पुसून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा चिरून घेत असताना थोड्याफार प्रमाणात त्यांच्या सालीही काढून टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण शेवग्याच्या शेंगांना लागणारा मसाला बनवायला घेऊ. त्यासाठी गॅसवरती एका तव्यामध्ये पाव चमचा मेथी, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घेऊ. लो फ्लेमवरती अर्धा ते 1 मिनिटभर हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. अर्धा ते 1 मिनिट भराने मसाले खमंग असे भाजून झाले की यांना आपण तव्यातून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोड्या वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवू. मसाले थंड झाले की मिक्सरमधून यांची बारीक अशी पावडर तयार करून घेऊ. त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये आपण इथं पाव किलो मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की यामध्ये आपण चिरून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा सोडू. मीडियम फ्लेमवरती अंदाजे 5 ते 7 मिनिटभर या शेवग्याच्या शेंगा छान तळून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा तळून घेत असताना अधूनमधून चमच्याच्या साहाय्याने खालीवर करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शेंगा या सर्व बाजूंनी छान तळल्या जातील. शेंगा तळून घेत असताना इथं 5 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता हळूहळू इथं शेंगांचा कलरही चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून 2 मिनिटभर हे शेंगा छान तळू द्यायचे आहेत. त्यानंतर शेंगा मऊसर शिजून आपोआप फुलतात. आता इथं 7 मिनिट झालेली आहेत आणि शेंगांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता यांना आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊ. तेलातून शेंगा काढून घेतल्यानंतर उरलेल्या तेलातून एक पळीभर तेल आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर या तेलामध्ये एक छोटी अर्धी वाटी कढीपत्ता घालू. सोबतच पाव चमचा मोहरी घालायची आहे. कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये 15-16 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच चवीनुसार मीठ घालू. फोडणी चमच्याच्या साहाय्याने 1-2दा छान हलवून घ्यायची आहे. लसूण तेलामध्ये छान तळून झाला की यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर घालू. त्यानंतर 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. इथं तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. चमच्याच्या साहाय्याने फोडणी छान हलवून घ्यायची आहे. आता या फोडणीमध्ये आपण मिक्सरमधून बनवून घेतलेल्या कोरड्या मसाल्यांची पावडर घालू. मसाल्याची पावडर फोडणीमध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचाभर चिंचेचं पाणी घालायचं आहे. चिंचेचं पाणी घालताच फोडणी छान फुलते आणि फोडणीला कलरही छान येतो. आता इथे आपण गॅस बंद करू. आता ही फोडणी आपण तळून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांवरती घालू. शेवग्याच्या शेंगांवरती फोडणी घालून झाली की चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. आणि इथं आपला शेवगा मसाला तयार आहे. तोंडी लावण्यासाठी मसालेदार आणि चटपटीत असा शेवगा मसाला तुम्हीही नक्की ट्राय करा. मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.